नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आंबा बहार संपलेला, आंबे संपलेले, आता टाइम आला की आंबा छाटणी करायचा। तर मग छाटणी करते वेळेस कोणची काडी छाटणी केली पाहिजे, तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे की छाटणी करता वेळेस कोणची काडी आपण कट केली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये फांद्या मिळतील आणि आपल्या झाडाची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आंबा छाटणी प्रामुख्याने का केली जाते हे थोडक्यात आपण बघू। तर जास्त प्रमाणामध्ये उत्पादन निघण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञान जसे की इस्रायल पद्धत या तंत्रज्ञानाने जर लागवड केलेली असेल तर आपल्याला आंबा छाटणी करावी लागते। दुसरी गोष्ट, भरघोस उत्पादन काढायचं असेल, जास्त प्रमाणात त्या झाडाची उंची होऊन द्यायची नसेल तर त्यावेळी देखील आपल्याला आंबा छाटणी ही करावी लागते। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की आंबा छाटणी कशी केली पाहिजे आणि त्यातली कोणती फांदी आपण कट केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवे आणि झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आता हे झाड साधारणपणे 4 ते 4.5 फुटापर्यंत त्याची उंची वाढलेली आणि आकार देखील बघा कशा पद्धतीने चांगला आकार आहे, परंतु याला छाटणी करावी लागते। छाटणी मग करते वेळेस कोणची काडी ही छाटणी करावी, तर आपण बघू शकता की आता तुम्हाला दाखवतो थोडक्यात। तर आता ही काडी आहे, आता ही काडीला साधारणपणे 1 मिनिट, इथून जर आपण विचार केला खालपासून सरळ फांदी येतवर आलेली वरतीपर्यंत अशा पद्धतीने। तर आपण कशा पद्धतीने कट करायचं, तर आपण बघू शकता की ज्या भागावरती जॉईंट असतो काडीचा त्या जागेवरतून आपण ह्या साईडने इथून आपण काडी कट केली पाहिजे। इथून कट केल्यानंतर काय होतं तुम्हाला दाखवतो, आता हाताने करून दाखवतो। आता आपल्यापाशी शिकेटर नाही, अशा पद्धतीने आपण कट करतो। आता कट केल्यानंतर काय होतं की आता आपण बघू शकता की साधारणपणे 1 2 3 4 5 6 आणि 7 आपल्याला ह्यामधून 7 डोळे बाहेर निघणार, 7 फांद्या नवीन निघणार। आपण बघितलं तर फक्त 1 फांदी होती, आता आपण छाटणी केल्यानंतर आपल्याला 7 निघणार, परंतु त्या 7 पण आपण फांद्या ठेवायच्या नाही, साधारणपणे फक्त 3 फांद्या आपण ठेवायच्या, बाकीच्या काढून टाकायच्या। तर प्रत्येक फांदीला जर विचार केला आपण तर एका जागेवरती 3 निघणार, तर 3 फांद्या जास्त प्रमाणामध्ये झाल्या तर कशा पद्धतीने झाडाची ग्रोथ होणार तुम्हीच विचार करू शकता। तर अशा पद्धतीने जास्त फांद्या निघल्या तर आपल्याला फळ देखील जास्त प्रमाणामध्ये लागतंय, फळाची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होते, झाडाचा आकार, झाडाची उंची ही आपल्या मापात येते। उंची कमी झाली तर आपल्याला हाताने फळ तोडता येतं, त्यामुळे आंबा छाटणी करावी। आंबा छाटणी कोणत्या महिन्यात करावी, तर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये प्रामुख्याने आंबा छाटणी केली जाते। कारण की आंबाचा पीक जे बी बहार असतो म्हणजे आंबा फळ हे पूर्ण झाडा झाल्यानंतर आपल्याला जो टाईम मिळतो त्या टाईममध्ये छाटणी करावी। छाटणी करते वेळेस सेकेटर जे वापरतो आपण ते चांगल्या पद्धतीने बुरशीनाशकाने धुवून घ्यावं आणि ज्या जागेवरती आपण आता इथून जर आपण फांदी तोडलेली असली तर ह्या जागेवरती फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक आपण लावू, पावडर शेपमध्ये मिळतं किंवा लिक्विडमध्ये मिळतं, दोन्ही देखील चालते, परंतु लावणं गरजेचं आहे की जेणेकरून याच्यावरती बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येईल। जर बुरशी लागल्यानंतर आपल्याला ही फांदी पूर्णपणे आपली खराब होते। तर अशा पद्धतीने आपण देखील आंबा छाटणी करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। तर नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, त्यापूर्वी धन्यवाद।